ऐश्वरी घावट आणि टाइम महाराष्ट्रामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। खरं तर आज महिला दिन आहे आणि महिला दिनाचं औचित्य साधून आपण ॲडव्होकेट अंजना जाधव यांच्याशी संवाद साधणार आहोत। नमस्कार मॅडम। नमस्कार। तर आता आपला महिला दिन आहे आणि महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही तुम्हाला भेटलेलोच आहोत। तर मग जे तुमचं क्षेत्र आहे ते महिलांसाठी किती आव्हानात्मक आहे आणि तुम्हाला रोज काम करताना म्हणजे किती अडचणी येतात का, त्याचा तुम्ही सामना कसा करता? नमस्कार। आधी सगळ्या महिला वर्गांना महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा। मी ॲडव्होकेट अंजना जाधव ठाणा कोर्टामध्ये सिव्हिल आणि क्रिमिनल दोन्हीमध्ये प्रॅक्टिस करते। आज महिला दिनाचं औचित्य साधून मॅडम माझा इंटरव्ह्यू घेत आहे, त्या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छिते। आज महिला प्रत्येक क्षेत्रात काम करतात, प्रत्येक ठिकाणात त्या यशस्वी झाल्या आहेत, पण प्रत्येक ठिकाणामध्ये आव्हानांना त्यांना सामोरं जावंच लागतं। आज मी वकिली क्षेत्रात जरी प्रॅक्टिस करत असली तरी मलाही प्रचंड आव्हानं आहेत, कारण बरेचसे पुरुष वर्ग आहेत ज्यांची चांगली प्रॅक्टिस आहे। आणि कसं आहे, आपण स्त्रिया जेव्हा घरातून सगळं सांभाळून कुठल्याही क्षेत्रात काम करतो तेव्हा आपल्याला घरातली सगळी जबाबदारी सांभाळून ते क्षेत्र सांभाळावं लागतं। त्यामुळे साहजिकच आपल्याला भरपूर आव्हानांना सामोरं जावं लागतं। त्यातही आज महिला कुठेही मागे नाही आहेत, त्यामुळे मला संपूर्ण महिला वर्गांचा अभिमान तर आहे। राहिला प्रश्न आव्हानांचा, तर आव्हानं आता आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर त्या आव्हानांना सामोरं गेलंच पाहिजे, हे मी प्रत्येक स्त्री वर्गांना सांगते। कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला भरपूर अडचणी असतात, भरपूर आव्हानं असतात, पण आपण महिला इतक्या सक्षम आहोत की त्यामध्ये यशस्वीरित्या पुढे जाऊ शकतो, याची मला पूर्ण खात्री आहे। खरं तर महिलांचा उत्सव आहे, तर हा महिला दिन तो का साजरा केला पाहिजे याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? महिला दिन जरूर साजरा करावा, कारण महिलांचा सन्मान झालाच पाहिजे। आज महिला दिन असला तरी कोणी म्हणत नाही महिलांना बसून ठेवत नाही, त्यांना काम तर करायचंच आहे, पण प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी आहे तर त्या ठिकाणी त्यांचा सन्मान होण्यासाठी तरी महिला दिन साजरा होणं गरजेचं आहे। सर, आज आपण पाहतोय की बऱ्याच कुठलंही क्षेत्र असं नाही की ज्याच्यामध्ये महिला मागे नाही, पण आता जर तुमच्या क्षेत्रामध्ये जर काही मुलींना यायचं असेल, नवतरुणी असतील कोणी त्यांना यायचंय, तुम्ही त्यांना काय सांगाल? नक्की या, खूप छान क्षेत्र आहे। म्हणजे वकिली क्षेत्रामध्ये बऱ्याच महिला अशा ज्या आहेत की त्या बऱ्याच पुढे गेलेल्या आहेत आणि छान युक्तिवाद करतात त्यामुळे आव्हान तर आता प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे। जिथे पुरुष आहे तो महिलांना मागे खेचायचा प्रयत्न तर करतोच, पण तरी या क्षेत्रामध्ये जर आपण आलात तर एक म्हणजे ते प्रोफेशन असल्यामुळे तुम्हाला तिथे सन्मान म्हणजे चांगली वागणूक मिळते आणि समाजामध्येही तुम्ही एक वकील आहात म्हणून तुमचा सन्मानच होतो। त्यामुळे तुम्ही नक्की या क्षेत्रात यावं अशी मी तुम्हाला सगळ्या महिलांना विनंती करते। एक प्रश्न की राजकारणासंबंधात म्हणते मी की तुम्हाला राजकीय क्षेत्रातली कुठली अशी महिला आहे किंवा राजकारणातील नसेल तरी पण एक कुठली महिला आहे ज्याच्याने तुम्ही प्रभावित होता, ज्याच्या व्यक्तिमत्व तुम्हाला असं खूप छान वाटतं, अशी कुठली महिला आहे? राजकारण क्षेत्रामध्ये तसं जर पाहिलं ना तर महिलांचा समावेश खूपच कमी आहे, म्हणजे एकदम हाताच्या बोटावर मोजता येण्यासारख्या। त्यामध्येही अजून अशा नाही आहेत महिला की ज्या पुढे जाऊन, तरी प्रतिभाताई पाटील आज राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचल्या, त्यानंतर आता आपल्या ज्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू, तर आपल्याला त्यांचा अभिमानच आहे। तर त्याप्रमाणे महिलांनी राजकारणात सक्रिय सहभाग घ्यावा आणि उच्च पदावर पोहोचावं अशीच माझी अपेक्षा आहे। तर आजच्या दिवसाच्या निमित्ताने तुम्ही सर्व महिलांना पुन्हा एकदा एका ओळीमध्ये असेल तर कुठला संदेश द्याल? हे तुम्ही फॉलो केलं तर तुम्ही अजून चांगल्या पद्धतीने प्रगती करू शकता। महिलांना माझा एकच संदेश असणार आहे की त्यांनी आपल्या आरोग्याची योग्य काळजी घ्यावी। जर तुमचं आरोग्य चांगलं राहील तर तुम्ही नक्कीच पुढे प्रयत्न करू। आणि हल्ली महिला काय करतात की आपल्या आरोग्याला नेहमी दुय्यम स्थान देतात आणि घरची जबाबदारी, आपली व्यावसायिक जबाबदारी किंवा जॉबमध्ये कार्यरत असताना आपल्या त्या स्वतःच्या आरोग्याकडे अजिबात लक्ष देत नाही। तर त्यांनीचं जर आरोग्य चांगलं राहिलं तर त्यांची मानसिक स्थिती चांगली राहील, तर त्यामुळे आरोग्याकडे जास्त लक्ष द्यावं महिलांनी आणि स्वतःची काळजी घ्यावी बस। तर अशा पद्धतीने आपण पाहिलं की ॲडव्होकेट अंजना जाधव यांनी सांगितलं की तुम्ही सर्व जबाबदारी तर सांभाळतच आहात, पण यासोबतच तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका। तर सर्व महिलांना, टाइम महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांना आणि तसे सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत रहा टाइम महाराष्ट्र। धन्यवाद।